नमस्कार मित्रांनो, काल आपण 5 कृपा पाहिल्या. आज आपण 5 इष्टदैवत पाहणार आहोत. आता 5 इष्टदैवत म्हणजे काय की शास्त्रानुसार जसं जो प्रपंच करतो त्याला 5 इष्टदैवत सांगितले. तर 5 इष्टदैवत असे, पहिलं म्हणजे तुम्हाला जर समजा शंकराची सेवा आवडते मग तुम्ही शंकराची उपासना करायची. तुम्हाला गणपतीची सेवा आवडते मग तुम्ही गणपतीची उपासना करायची. तुम्हाला विष्णूची सेवा आवडते मग तुम्ही विष्णूची सेवा करायची. तुम्हाला शक्तीची म्हणजे नवदुर्गेपैकी ज्या शक्ती आहेत त्या शक्तीची सेवा आवडते मग तुम्ही शक्तीची उपासना करायची. त्यानंतर तुम्हाला सूर्याची उपासना आवडते म्हणून तुम्ही सूर्याची उपासना करायची. प्रत्येकाच्या शास्त्रानुसार प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते आणि ज्याची आवड ज्या पद्धतीने असते त्यानुसार शास्त्रानुसार 5 इष्टदैवत सांगितले. आवडतं म्हणून सेवा करायची, कंपल्सरी नाही. तुम्हाला जे शास्त्रानुसार मी 3 दैवत सांगितले ते महत्त्वाचे आहेत. त्यांची सेवा केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक या इष्टदैवताशी तुम्ही एकरूप होत असता. बरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं शास्त्रानुसार जे 5 इष्टदैवत असतात, इष्टदैवताबरोबर म्हणजे बघा, हे ब्रह्मांड चालवत असताना ब्रह्मांडाच्या शक्तीमध्ये जर विचार केला तर आता बऱ्याच वेळा लोकांचं म्हणणं असं येतं की बाबा शक्तीची उपासना, शक्तीच्या उपासनेमध्ये मग 10 महाविद्या आल्या. मित्रांनो, 10 महाविद्या ह्या ज्या आहेत त्या 10 महाविद्या भगवान शंकर आणि माता पार्वतीचेच रूप आहेत, परंतु त्या ॲटम बॉम्ब आहेत. तुम्ही म्हणाले ॲटम बॉम्ब कसं काय? तर हे ब्रह्मांड चालवण्यासाठी त्या शक्तीची गरज लागते. ती 10 महाविद्या आहेत आणि या 10 महाविद्याची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर याला प्रत्यक्ष गुरु लागतो. या 10 महाविद्याची सेवा करताना गुरु लागतो. बिना गुरुचं किंवा बिना सद्गुरूचं तुम्हाला त्याची उपासना करता येत नाही. त्याचं कारण असं आहे, बघा, गुरु कोण? मग तुम्ही म्हणाल गुरु कोण? माता काली. काली 1 नंबरची महाविद्या आहे. त्या माता कालीचा जर गुरु पाहिला तर गुरुचं नाव घेतल्याबरोबर आपल्याला स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांची आख्यायिका आपल्याला लक्षात येते. रामकृष्ण परमहंस किती ग्रेट, किती श्रेष्ठ, त्यांना चॅलेंज नाही. माता कालीबरोबर त्यांचं म्हणजे एवढं गूढ होतं की माता काली रात्र रामकृष्ण परमहंस यांच्याबरोबर गप्पा मारत असायच्या, हिताच्या गोष्टी माई सांगत असायची. आणि हे सगळी चर्चा होत असताना एकदा स्वामी विवेकानंदांनी त्यांना प्रश्न विचारला होता. स्वामी विवेकानंदांना विचारलं, गुरु महाराज, माईचं आणि तुमचं प्रेम किती आहे किंवा भक्ती किती टोकाची आहे याच्यात निसंदेह आहे, पण माझा एक प्रश्न असा आहे की गुरु महाराज, कारण रामकृष्ण परमहंसांना काय होतं की ते ज्यावेळेस सकाळी झोपेतून उठायचे, उठल्यानंतर ज्यावेळेस ते तोंड धुवायचे त्यावेळेस त्यांच्या घशामधून असं ओंजळ रक्त पडायचं. आणि हे ज्यावेळेस पडत असताना हे स्वामी विवेकानंदांनी पाहिलं आणि स्वामी विवेकानंदांनी प्रश्न विचारला, आणि गुरु महाराज, तुम्ही माईचे आणि तुमचं गुढ किती अलौकिक आहे हे याच्यावर कुठल्याही प्रकारचा निसंदेह आहे, परंतु जर तुम्हाला हा त्रास होतो, हा त्रास जर तुम्ही माईला सांगितला तर माई एका क्षणार्धात या त्रासाचं निवारण करेल. परंतु त्यावेळेस रामकृष्ण परमहंसानं असं मार्मिक उत्तर दिलं की त्यांनी सांगितलं, माझी माई एवढी ग्रेट आहे की माझ्या या प्रश्नाचं उत्तर, या दुःखाचं कारण ती एका क्षणार्धात नाहीसं करेल, परंतु मी जर ते माईला सांगितलं, आत्ता माई याच्यामधून मला बाजूला करेल, परंतु हे फेडण्यासाठी मला परत जन्माला यावं लागेल, त्यापेक्षा मी ते आत्ता भोगून काढलेलं चांगलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की स्वामी विवेकानंदांना जो प्रश्न विचारला, म्हणजे प्रत्येकाच्या जन्मानुसार ज्या प्रकारचे कर्म असतात, कर्माचं विवरण असतं,
त्या कर्म तुम्हाला भोगावं लागतं. परंतु ते आध्यात्मिक कार्यकालात जर तुम्ही असाल तर त्या कर्माचं जे तीव्रता असते तिची घनता कमी होते आणि त्याचा त्रास जो होणारा असतो त्याच्यापेक्षा तो कमी होतो. म्हणजे माता काली म्हटलं तर रामकृष्ण परमहंस या गुरुचं नाव पुढे येतं. मग आता जर गुरु परंपरेने पाहिलं तर तिथून आलेला जो गुरु परंपरेचा मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला भेटणं किंवा तसा गुरु तुम्हाला भेटणं हे अशक्य आहे. कारण याला शास्त्रानुसार तुमच्या पत्रिकेमध्ये तसा गुरु भेटण्यासाठी गजकेसरी योग असणं गरजेचं असतं. म्हणजे जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग असेल तर त्याला तशा स्वरूपाचा तो गुरु भेटतो, म्हणजे त्या महाविद्याची सेवा करू शकतो. अन्यथा तुम्ही जर विना गुरुचं जर या महाविद्याची सेवा करायला लागली तर तुम्हाला आर्थिक, शारीरिक, मानसिक फटके बसू शकतात आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून शास्त्रानुसार या कलियुगामध्ये जर तुम्हाला प्रगतीपथावर जायचं असेल, म्हणजे बघा प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे जसं सत्ययुगामध्ये तुम्ही तपश्चर्या करावं लागत होती, म्हणजे भगवंताच्या सातत्यानं तपश्चर्या करावं लागत होती, म्हणजे भगवंताच्या सानिध्यात जात होते. त्यानंतर तुम्ही बघा द्वापार युगामध्ये त्रतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. प्रभू रामचंद्राचं फक्त राम राम या नामामध्ये नामाने जप केला की त्याचा उद्धार होत होता. त्यानंतर तुम्ही द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाची लीला, कृष्णाचे विचार, कृष्णाचा हा त्याच्यावर ठाम विचार झाला आणि त्या पद्धतीने तुम्हाला तशा पद्धतीचं नामस्मरण करावं लागलं, म्हणजे भगवंताच्या सानिध्यात जावं लागलं. त्याच्यानंतर तुम्ही कलियुग बघा. कलियुगामध्ये काय सांगितलं? कलियुगामध्ये राजा जो आहे म्हणजे सत्ययुग, त्रतायुग, द्वापारयुग या तिन्ही कार्यकालामध्ये सूर्याचं प्रतिष्ठान होतं, सूर्याच्या ताब्यात होतं, सूर्य हा राजा होता. परंतु कलियुगामध्ये राहू हा राजा आहे. हे स्थापत्य हे राहूच्या अधीन गेलेले आहे आणि राहूला कंट्रोल करणारे या ब्रह्मांडामध्ये आत्ता सध्या 4 दैवत आहेत. ते मुख्य दैवत जे आहे, एक म्हणजे हनुमंताची सेवा, दुसरं महादेवाची सेवा, तिसरी माता बगलामुखीची सेवा, चौथी माता कालिकीची सेवा आणि 5वी जी सेवा सांगितली ती म्हणजे तुम्हाला कामाख्याची सेवा, कामाख्या मातेची सेवा. आता असं जर पाहिलं तर आपल्याला गुरुमंत्र नाही आहे म्हटल्यानंतर आपण या तीन महाविद्याच्या सेवेपासून अलिप्त राहू शकतो. कारण बगलामुखीची सेवा जर करायची म्हटलं तर तुम्हाला गुरु लागतो. तुम्हाला कालीची पूजा करायची म्हटलं तर तुम्हाला गुरु लागल. त्यानंतर कामाख्याची साधना करायची म्हटलं तर तुम्हाला गुरु लागल. परंतु हीच जर तुम्ही या कलियुगामध्ये सोपा आणि सुटसुटीत भगवान शंकराची सेवा आणि मारुतीची सेवा करा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे या कलियुगात या राहूपासून किंवा राहू राज्यापासून या कलीपासून तुमची सुटका होईल. आणि याच्यासाठी तुम्ही अध्यात्माशी अटॅचमेंट व्हा आणि तुमच्या जीवनात सुंदर अशा प्रकारचं जीवन जगा. तुमच्या प्रगतीला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, तुमचं जीवन सुंदर असं होऊन जाईल. चला, आज आपण इथंच थांबू. आज आपण जे 5 इष्टदैवत आहेत हे पाहिले. उद्याच्या भागामध्ये आपण मानवी जीवन हा देह काय आहे या गोष्टी पाहू. आणि आज माझ्या या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. नमस्कार.